हॅलो. तर आता मी तुमच्याशी जरा एका वेगळ्या विषयावर बोलणार. विश्वास कुणावर ठेवावा? तर हा प्रश्न बेसिकली सगळ्यांनाच पडतो, बरोबर? मलाही पडायचा, किंवा असंही म्हणता येईल की अजूनही पडतो. कारण कसं आहे, आपण या जगात कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही या संभ्रमातच आयुष्यभर जगत असतो. आता तुम्ही मला सांगा, एखाद्या व्यक्तीवर आपला विश्वास आहे, पण तीच व्यक्ती नंतर आपला विश्वासघात करू शकते का? अर्थात कुठल्या व्यक्तीची नियत कधी फिरेल आणि कुठली व्यक्ती आपला विश्वासघात करेल हे आपणच सांगू शकत नाही. त्यामुळे विश्वास हा जरी काय म्हणतात आपण 3 अक्षरी किंवा 3.5 अक्षरी शब्द वाटत असला तरी तो जपणं आणि तो आयुष्यभर टिकवणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला कधी कधी असं वाटतं की सगळी गोड बोलणारी माणसं चांगली असतात आणि सगळी रागाने किंवा स्पष्टपणे बोलणारी माणसं ही वाईट असतात. पण खरं सांगू, असं नाहीये. सगळीच गोड बोलणारी माणसं ही प्रत्येक वेळी चांगली असतीलच असं नाही, आणि सगळीच चिडणारी किंवा सगळीच परखडपणे स्पष्टपणे बोलणारी माणसं ही वाईटच असतील असं देखील नाही. प्रत्येकाचा स्वभाव असतो, पण त्या स्वभावानुसार प्रत्येक व्यक्ती ही आपल्यातला बॉन्डिंगमुळे विश्वास किती आहे हे दाखवत असते. असं म्हणतात की 20-20 वर्षाच्या परिचयाची माणसं असतात, पण शिष्टाचाराची घडी थोडीशी मोडण्यापलीकडे त्यांचा आणि आपला संबंध जात नाही. पण कधी कधी नुकतीच भेट झालेल्या माणसांशी आपले इतके बंध जुळतात की आयुष्यभरासाठी ते आपले होऊन जातात. आणि विश्वास कोणावर ठेवावा? जो व्यक्ती आपल्यासाठी त्या व्यक्तीची स्वतःची प्रतिष्ठा कुठल्याही प्रकारे आड येऊ देत नाही, आपल्याला कुठल्याही प्रकारे लोकांच्या नजरेत चुकीचं होऊ नये यासाठी प्रयत्न करत असतो, आपल्याला वेळोवेळी चांगल्या गोष्टी सांगत असतो आणि चुकल्यास आपला कान पकडून आपल्याला व्यवस्थित पद्धतीने एका सरळ मार्गावरती घेऊन जात असतो, त्यालाच म्हणतात ना विश्वास ठेवणं. कधी कधी विश्वासघात होतो, म्हणजे आर्थिकतेच्या बाबतीत असेल किंवा राजकारणात असेल किंवा अगदी मोठ्या बिझनेसच्या ह्याच्यात असेल. असे खूप मोठे विश्वासघात आपण पाहिलेले आहेत. पण याची सगळ्याची उदाहरणं नंतर आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा कधी कधी अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून विश्वासघात होतोच की होतो ना. तुम्हालाही अनुभव आहे ना. मग हा विश्वास जपण्यासाठी आपल्या समोरचा व्यक्ती तितका जवळचा असला पाहिजे, किंवा तो व्यक्ती परखड असेल तर तो वाईट आहे हा समज आपण आपल्या मनातून काढून टाकला पाहिजे. म्हणजे विश्वास जपण्यासाठी ना पहिल्यांदा स्वतःमध्ये तेवढी तितकी प्युरिटी असली पाहिजे की त्या व्यक्तीने सांगितलेले सिक्रेट्स किंवा त्या व्यक्तीने आपल्याला एखादी गोष्ट अगदी जवळचं म्हणून सांगितली तर ती आपण फक्त आपल्यापुरती ठेवावी, ना की गावभर जगभर ओरडत फिरावं. सिक्रेट कोणाला सांगतात? आपल्या जवळच्या व्यक्तीला, ज्याच्यावर आपला विश्वास आहे त्या व्यक्तीला, बरोबर ना. मग त्या व्यक्तीने सांगितलेलं सिक्रेट आपण जर गावभर केलं किंवा गावभर फिरलो तर तो विश्वास राहिला का? नाही. तसंच आहे. विश्वास हा समोरच्यानी आपल्यावर वैयक्तिकरित्या ठेवलेला असतो आणि त्याचा विश्वास तोडण्याचा आपल्याला कुठल्याही प्रकारे अधिकार नाहीये. त्यामुळे आयुष्यात कितीही आपण माणसांच्या गोतावळ्यात असलो, नातेवाईकांच्या सोबत असलो, कुटुंबासोबत असलो, मित्रमैत्रिणींसोबत असलो, जगात कोणाही सोबत असलो, तरी समोरच्या व्यक्तीने आपल्यावर ठेवलेला विश्वास आयुष्यभर तडा न जाऊ देता जपणं हे आपल्या हातात आहे, बरोबर ना. हा शब्द छोटा वाटतो पण अर्थ फार मोठा आहे. यावर बोलावं तितकं कमी आहे. पण बघा कसं आहे, कधी कधी आपण काहीतरी एखादी अशी गोष्ट बोलून जातो किंवा सतत वारंवार बोलत राहतो की आपला त्या व्यक्तीवरती विश्वासच उडणं बंद होतं. खरंच
सतत माझा तुझ्यावर विश्वास नाही, तू अशीच आहेस, तू तसाच आहेस, तुला हेच कळत नाही, तुला तेच येत नाही, सतत तीच कटकट करणं किंवा एका पॉईंटला कारण नसताना छोट्यातल्या छोट्या गोष्टीवरून कुठे थांबायचंय हेही न कळता वाद घालणं, या सगळ्या गोष्टीमुळे विश्वास कमी होतो. मग अशा वेळी काय करायचं? जसं मी मागच्या वेळी सांगितलं होतं, इकडचा तिकडचा विषय काढायचा, थोडंसं मन डायव्हर्ट करायचं आणि एक छोटासा स्लाइट पॉज घ्यायचा. नात्यात नाही, आपल्यात होणाऱ्या वादविवादात, भांडणात थोडासा पॉज घ्यायचा. म्हणजे जर समोरचा व्यक्ती भांडत असेल आणि आपल्याला कितीही राग आला तरी पण सुरुवातीला शांतपणे त्याचं ऐकून घ्यायचं. ते झाल्यानंतर काहीही न बोलता काही वेळासाठी तिकडनं निघून जायचं. काही वेळ संवाद नाही झाला, काही वेळ निघून गेला की त्याची तीव्रता कमी होते. हा, आपण कदाचित बोललो नाही या व्यक्तीचा समोरच्या व्यक्तीला राग येऊ शकत असेल किंवा आपला दुबळेपणा तो समजू शकत असेल, पण असं नाहीये. जिथे बोलणं गरजेचं आहे तिथे आपण बोललंच पाहिजे. पण अवास्तव छोट्याशा गोष्टीचा एवढा मोठा उहापोह करण्यापेक्षा किंवा बाऊ करण्यापेक्षा आपण जर समोरचा बोलतोय मग आपण शांत राहूया, या मताने जर गोष्टी केल्या तर समोरच्या व्यक्तीवरती आपला विश्वास आहे आणि आपण त्याला कधी गृहीत धरत नाही किंवा नाही म्हटलं तरी कुठेतरी थोडीफार या प्रकरणात आपलीही चूक आहे त्या व्यक्तीसोबत, असंही कुठेतरी समोरच्या व्यक्तीला पटतं. मग अशा वेळेला काही गोष्टी नरमाईने घेतल्या जातात. बघा, प्रयत्न करू. आणि हो, नात्यात भांडणं व्हायला लागली तर नातं थांबवायचं नाही किंवा पॉज करायचं नाही. संवाद काही वेळापुरता पॉज करायचा, काही वेळ अंडरलाईन करून ठेवा, कारण संवाद हा कायम महत्वाचा आहे. काहीही झालं तरी बोलावं की जेणेकरून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. जगात असं काहीच नाही की प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. त्यामुळे संवाद काही वेळापुरता ब्रेक करावा, पण एकदा का त्याची नरमाई झाली किंवा एखादा व्यक्ती नरम झाला किंवा आपण स्वतः नरम झालो की मग बोलावं. कारण असं म्हणतात की रागाच्या भरात, दुःखाच्या भरात किंवा कुठल्याही भरात बोललेले शब्द हे परत घेता येतात, मनाला लागलेले असतात, पण ते व्यवस्थित आणि शांत पद्धतीने समोरच्याला सांगितले की ते त्याला कळतात. ओरडून मोठ्याने आपण बोललो म्हणजे आपला मुद्दा सिद्ध झाला का? तर नाही. आणि हाच एक छोटासा फंडा आहे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा. त्यामुळे तुमच्यात कधी असं झालं, अविश्वास वाटायला लागला, तर थोडा वेळ संवाद पॉज करून बघा. थोडं स्वतःला प्रश्न विचारा, आपल्याकडून असं काय झालंय, मग समोरच्या व्यक्तीने काय केलं पाहिजे. तोपर्यंत समोरचीही व्यक्ती नरम होईल आणि हळूहळू हळूहळू ती नरमाई होत गेली की आपोआप एकमेकांमधला तिढा सुटेल आणि अविश्वासाची वाहणारी नदी हळूच विश्वासाच्या प्रवाहाला कधी लागेल हे आपल्यालाही कळणार नाही. पण हो, विश्वास ठेवताना जपून ठेवायचा आणि ठेवला तर आयुष्यभर जपायचा. हो, पण ज्या व्यक्ती डिझर्वेबल नाही आहेत त्यांच्यावर मात्र ठेवू नका. एनिवेज, विश्वास फार बोललो नाही. असो, पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत एका नवीन विषयासह. तोपर्यंत तुम्ही कोणावरती विश्वास ठेवताय, कोणावरती अविश्वास ठेवताय, कोण आपल्यासाठी योग्य आहे, कोण आपल्यासाठी अयोग्य आहे, या गोष्टी समजा आणि योग्य त्या व्यक्तीला योग्य त्या पद्धतीने आपल्या आयुष्यात स्थान द्या. याचा अर्थ अन्याय सहन करायचा किंवा कारण नसताना टॉक्सिक गोष्टी आपल्या आजूबाजूला चालल्या त्या ऐकून घ्यायच्या असं नाही. ओके, स्वतःवर विश्वास ठेवा. इतरांपेक्षा जास्त महत्त्वाचं ते आहे. बाय.